अरे चूतिया, तुला काय समजतं का? आजपर्यंत लोक फक्त कमेंट्स करत होती, आज माझ्या घरात आल्यात ही लोक व्हिडिओ डिलीट करण्यासाठी. काय चुकी होती माझी? माझा हा प्रश्न KDMC ला आहे आणि त्या प्रत्येक अधिकाऱ्याला आहे जे हे सगळं चालू देत आहेत. नमस्कार, मी स्वप्नील म्हात्रे आणि इंस्टाग्रामवर swapy.vlogs किंवा स्वॅपी म्हात्रे या नावाने तुम्ही मला पाहिलं असेल, माझे व्हिडिओज पाहिले असतील सोशल अवेअरनेसचे. काही दिवसांपूर्वी आणि काही आठवड्यांपूर्वी मी भोपर नांदिवली रोडवर जो आठवड्याचा बाजार लागतो बुधवारी, त्याबद्दल एक व्हिडिओ पोस्ट केलेली. त्यात आपल्याला हे दिसत होतं की तिथे खूप ट्रॅफिक होते आणि जे विक्रेते असतात ते तिथेच कचरा टाकून जातात. जर ते विक्रेते नसतील टाकत तर जे माणसं जात आहेत तिथे खरेदी करण्यासाठी ते कचरा करून जात आहेत तिकडे. आणि वाहतूक कोंडी, मला लिटरली गार्डियन स्कूलपासून नांदिवलीला येण्यासाठी मला 10 मिनिटं लागली. 2 मिनिटाचा रस्ता आहे फक्त तो. आणि जेव्हा मी याबद्दल प्रश्न विचारला आणि लोकांना मत विचारलं त्यांचं की त्यांचं मत काय आहे याबद्दल, तेव्हा लोकांनी आपला रेस्पॉन्स दिला. जे हे बेकायदेशीर मार्केट चालवत आहेत ते आज माझ्या घरी आले, घरी येऊन मला विचारतायत. जर मला नॉर्मली बोलून जर व्हिडिओ डिलीट करण्यासाठी कॉलवर सांगितलं असतं तर मी डिलीटही केला असता. तुम्ही माझ्या घरी येऊन मला बोलतायत की मी हे व्ह्यूजसाठी करतो, पब्लिसिटीसाठी करतो, तर काय बोलायचं अशा लोकांना? गेले 1-1.5 वर्ष झाले मी व्हिडिओज टाकतोय ऑन सोशल अवेअरनेस, ऑन सोशल इश्यूज, बी रोड्स, ट्रॅफिक, कचरा, सगळ्या लोकांचे जे काय समस्या असतात ते मी मांडतो आणि त्याबद्दल योग्य ते काय सोल्युशन असेल ते सुद्धा करण्याचा पूर्ण प्रयत्न करतो. बट आज जे मला लोक बोलतायत ना, हे जे लोक आहेत जे मला घरी येऊन बोलतायत, ते ऐकून मला खूप वाईट वाटलं. काही चांगलं करा, आपल्या प्रभागासाठी काही चांगलं करा, तर त्याबद्दल आपल्याला कोणी अभिनंदन नाही करणार, आपलं कौतुक नाही करणार, उलटा आपल्याला शिव्या देणार, कमेंट्समध्ये देणार आणि आता तर घरीही यायला लागल्यात. तर यापुढे भोपर, नांदिवली, देसलेपाडा या भागातील एकही व्हिडिओ येणार नाही माझ्याकडनं. बिकॉज मला नाही पाहिजे की कोणी या गोष्टींसाठी माझ्या घरी माझ्या मॉम डॅड समोर मला काही बोलेल. माझ्या मॉम डॅडने मला या सगळ्यामध्ये खूप सपोर्ट केला आणि त्यांनी योग्य ते त्यांना बोलायचं होतं ते बोलले. आय एम ग्लॅड दॅट आय हॅव सच सपोर्टिव्ह पॅरेंट्स. आज मला खूप वाईट वाटलं की एखादे माझ्या घरी आल्यात जस्ट बिकॉज सोशल अवेअरनेस व्हिडिओज. यापुढे असे व्हिडिओज नाही येणार या एरियामधले. वाईट या गोष्टीचाही वाटतंय की ते लोक मला बोलले की तू हे सगळं व्हिडिओ टाकतोय ते व्ह्यूजसाठी करतो, लाईकसाठी करतो, तुझी पब्लिसिटी, तुझ्या फॉलोअर्स वाढवण्यासाठी करतो. जर तुम्ही माझे व्हिडिओ बघत असाल, माझे फॉलोअर असाल, तर तुम्ही बघितलं असेल मी एखादा व्हिडिओ टाकतोय, कुठलीही समस्या दाखवतोय एखाद्या व्हिडिओमध्ये, तर योग्य ती कंप्लेंट करून ती समस्या सुधारण्याच्या मागेही मी असतो आणि ती समस्या सुधारल्यानंतर बिफोर अँड आफ्टरचाही व्हिडिओ टाकतो. फॉर एक्झाम्पल कुठे कचरा असेल त्याचा मी व्हिडिओ टाकतोय तर मी त्याची कंप्लेंट करून तिथला कचरा उचलण्यापर्यंत जो काय प्रवास आहे तो मी एकटा करतो. मी एकटा कंप्लेंट करतो, एकटा तिकडचा कचरा उचलून घेतो. बट काय भेटलं मला? हे ऐकायला भेटलंय लोकांकडनं की मी हे सगळं पैशासाठी करतोय. इतकं तर झालंच, पण जे आलेले माझ्या घरी हे सगळं बोलण्यासाठी आणि व्हिडिओ डिलीट करण्यासाठी, ते मला उलट विचारतायत की तू जॉबला जातो तर किती वाजता जातो आणि किती वाजता येतो? म्हणजे नेमकी काय अर्थ पकडायचा या गोष्टीचा? 4 नगरसेवक आहेत आणि त्यांनी नगरसेवकांचाही उल्लेख केला आहे की जे कमेंट्स आल्यात त्यामध्ये लोक असं बोलतायत की नगरसेवक हफ्ता खातात, KDMC हफ्ता खाते. मग हे लोक नगरसेवककडे गेले. नगरसेवक बोलतायत की तुम्ही व्हिडिओ डिलीट करायला सांगा, यात आमचं नाव खराब होतंय, यामध्ये नगरसेवकचं नाव खराब होतंय. तुम्ही नगरसेवक आहात ना, या सगळ्या गोष्टी तुम्ही सुधारायला हव्यात. उलट जर एखादा चांगल्या गोष्टी करतोय तर तुम्ही त्याला उलट धमकवण्यासाठी त्याच्या प्रोफाईलवर कमेंट करणार, त्याच्या घरी येणार आणि उलट विचारणार की तू हे सगळं व्ह्यूजसाठी करतोय. माझ्या प्रत्येक फॉलोअरला एक रिक्वेस्ट आहे की जर तुम्हाला असं वाटत असेल की मी या ज्या व्हिडिओज टाकतो सोशल अवेअरनेसच्या, ते मी माझे फॉलोअर्स वाढवण्यासाठी, लाईकसाठी आणि व्ह्यूजसाठी करत असेल, कमेंट करा. मी माझं चॅनल बंद करून टाकेल, मी माझा इंस्टाग्राम बंद करून टाकेल, मी माझा यूट्यूब बंद करून टाकेल. आणि मी कोणालाही न कळत का होईना जर दुखवला असेल तर माझी माफी असावी. बट हे असं सोशल अवेअरनेस आणि बिंग अ सोशल ॲक्टिव्हिस्ट जर जनहितासाठी जर आपण काही करत असू आणि इन रिटर्नमध्ये जर असं काही होणार असेल तर काय फायदा त्या जनजागृतीचा आणि जनहिताचा? आपल्या फॅमिलीपेक्षा मोठं काहीच नाही आहे.
आणि जर एखादी गोष्ट आपल्या घरापर्यंत येत असेल तर ती गोष्ट न केलेलीच बरी. माझ्या मॉम डॅडने मला या गोष्टीमध्ये सपोर्ट केलं. आय एम ग्लॅड टू हॅव सच गुड पॅरेंट्स हू हॅव टॉट मी गुड थिंग्स. माझी अपब्रिंगिंगच अशी नाही आहे की मी लोकांना काही चुकीचं बोलू. तुम्ही माझे सगळे व्हिडिओज बघितले असणार, मी एखाद्यालाही काही चुकीचं बोललो नाही आहे. जे काय आहेत, नागरिकांना त्रास होतोय, जे काय समस्या आहेत आपल्या सोसायटीमध्ये, तेच दाखवण्याचा आणि सुधारण्याचा प्रयत्न केला आहे. लोकांपर्यंत एक सोशल अवेअरनेसचा मेसेज पोहोचवण्याचा प्रयत्न केला आहे. बट या गोष्टींचं रिॲक्शन माझ्या पर्सनल लाईफवर जर असं होणार असेल तर एखादा का करेल असे सोशल अवेअरनेसचे व्हिडिओज? यावर तुमचं काय मत आहे आता तुम्हीच सांगा. एखाद्या कंटेंट क्रिएटर, सोशल ॲक्टिव्हिस्ट, एका मुलाची अशी रिक्वेस्ट आहे तुम्हाला, जर मी काय चुकीचं एखाद्या व्हिडिओमध्ये बोललो असेल तर मला नक्की सांगा. मी एक सामान्य माणूस आहे. मी लिटरली जॉबला जातो. मी रोज अपडाऊन करतो नवी मुंबईला. डे शिफ्ट पण असते, नाईट शिफ्ट पण असते, आणि त्यामध्ये मी टाईम काढून हे सोशल अवेअरनेसचे व्हिडिओज बनवतो. मला 1 रुपयाचाही फायदा नाही आहे याच्यामध्ये. कंटेंट क्रिएशन हे दुसरा भाग राहिलं. मी माझी जर्नी चालू केलेली असं सोशल ॲक्टिव्हिस्ट नव्हती चालू केली. मी मिनी ब्लॉग्स बनवायचो. त्यानंतर सोशल अवेअरनेसचे व्हिडिओज बनवायला स्टार्ट केलं आणि मला चांगला रेस्पॉन्स भेटला. आणि मला तुमच्या प्रतिसादाने दिसलं ते की मी जे व्हिडिओज बनवतो त्याचा एक इम्पॅक्ट होतोय सोसायटीवरती. जेही प्रॉब्लेम्स मी दाखवतो व्हिडिओमध्ये ते चेंज करण्याचा पूर्ण प्रयत्न करतो आपण, आणि ते चेंजही करतो. जर या सगळ्या गोष्टींचा असा परिणाम होणार असेल माझ्या पर्सनल लाईफवरती तर यापुढे मी असे सोशल अवेअरनेसचे व्हिडिओ बनवणार नाही. धन्यवाद.